पाणी आणायला गेला माझा भाऊ, फक्त घसरला पाय त्याचा, बुडला तो. त्यांनी काही तक्रार काही घेतलीच नाही, काहीच नाही. पाण्याला गेला होता आणि दगडानं पाय तो पाणी आणायला गेला, पाय घसरला आणि गेला. त्याला न्याय भेटायला पाहिजे, बाकी काही नाही. बस शिक्षणाला पैसा नाही पुरत होता. 2-2 मुलं आहे. एक अमरावतीला शिकत होता. त्या 2 मुलाला पैसे नाही पुरत होते म्हणून एक सोबत नेला होता आम्ही. आमचे घरकुल पण खाऊन घेते आणि कोणत्या नोकऱ्याला ते पण खाऊन घेते सरकार. पाल्यामध्ये राहतो, सकाळी दिवस निघाला कामं करतो, थंडी तावडीत असंच राहतो. राज्यभर भटकावं लागतं, इथून तिथं इथून तिथं इथं जावंच लागतं दिवसभर. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपण विकासाच्या बाता मारत असताना सर्वसामान्यांचं आयुष्य किती संघर्षमय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी करतोय. नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं नागपूरमध्ये आणि नागपूरपासूनच अवघ्या काही अंतरावरती मी आहे. जगण्यासाठीचा माणसांचा संघर्ष किती मोठा असतो, म्हणजे देवानं सुद्धा अन्याय करावा पण तो किती प्रमाणात करावा हे दाखवण्याचं चित्र मी इथे आलोय. मला स्वतः कळत नाही मी काय बोलावं. हे मजूर कुटुंब आहे, रोज पालामध्ये राहणारं कुटुंब आहे आणि या ठिकाणी त्यांना स्वतःचं घर नसतं. ते वारंवार वेगवेगळ्या गावांमध्ये जातात, तिथे पाल ठोकतात आणि तिथे काम करतात. तर या कुटुंबानं एका गावामध्ये गेल्याच्या नंतर पालावरती राहण्याचं ठरवलं, ते राहिले आणि तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती म्हणून त्या कुटुंबातला एक मुलगा तलावावरती गेला. पाणी आणत असताना त्याचा पाय सटकून त्यामध्ये मृत्यू झाला. ही भीषण अवस्था आहे मजुरांची आणि याच कुटुंबासोबत सध्या गौरव मराठी आहे. मी प्रयत्न करणार आहे त्यांच्याशी बोलण्याचा. दादा, काय नेमकं दुःख आहे, काय झालं होतं त्या दिवशी? पाणी आणायला गेला माझा भाऊ, फक्त घसरला पाय त्याचा, बुडला तो. त्यांनी काही तक्रार काही घेतलीच नाही, काहीच नाही. त्याला न्याय भेटायला पाहिजे, बाकी काही नाही. बस बाकी यांच्याकडून बोलून घ्या आता तुम्ही. काय काय झालं होतं नेमकं त्या पाणी दिवशी? आणायला गेलं तर पाणीच नव्हतं भेटायला ते प्यायला आम्हाला. काम काय करता? काम करत होतो, दगड उचलत होतो आम्ही तिथं. आणि तो पाणी आणायला गेला, त्याला पाणी आण म्हटलं का नाही, तर त्याचा पाय फिसडला. तो त्याच्यात राहण्याची व्यवस्था काही नसते. व्यवस्था काहीच नव्हती. जसे जंगलातच पडून होतो आम्ही तिथं. किती वर्ष झालं तुम्ही? हे काम करताना आम्हाला 10-12 वर्ष होऊन राहिले काम करतोय. जंगलात राहायला लागते आम्हाला, जंगलात कुठेही पडायला लागते. सरकारनं काही काहीच नाही. आमचे घरकुल पण खाऊन घेते आणि कोणत्या नोकऱ्याला ते पण खाऊन घेते सरकार पूर्ण. तुम्हाला काहीच नाही. काहीच नाही मिळालं आम्हाला, फक्त न्याय भेटायला पाहिजे आम्हाला, बाकी काही नाही. भीषण अवस्था आहे. तो मुलगा जो आहे तो त्याला या मातीत संघर्ष करून आई बापांनी वाढवलं, तिथपर्यंत पोहोचवलं. महत्वाचं म्हणजे तो एकमेव मुलगा होता या कुटुंबातला ज्यानं शिक्षण घेतलेलं होतं, स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र घराला गरिबी पुजलेली जी आहे ती त्या गरिबीनं कधीही वर जाऊ दिलं नाही. गुणात्मकता असते पण दुसरीकडे संघर्ष देखील त्याच पद्धतीचा असतो. मुलाच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मला माहिती आहे हे दुःख फार मोठं आहे आणि कॅमेऱ्यासमोर बोलणं काय त्यांना जमणार नाही कारण त्यांचं दुःख फार मोठं आहे. पण ही वेदना महाराष्ट्रापर्यंत गेली पाहिजे, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली पाहिजे, कारण मुख्यमंत्री स्वतः इथलेच आहेत. काय झालं होतं त्या दिवशी नेमकं आणि दिवसाची सुरुवात काय घडलं त्या दिवशी? पाण्याला गेला होता आणि दगडानं तो पाणी आणायला गेला, पाय घसरला आणि गेला. शिक्षणाला पैसा नाही पुरत होता. 2-2 मुलं आहे. एक अमरावतीला शिकत होता. त्या 2 मुलाला पैसे नाही पुरत होते म्हणून एक सोबत नेला होता आम्ही. मुलीचं लग्न झालं, बापाचं ऑपरेशन झालं, तरी दुःख आमच्यावर होते, तरी आम्ही त्याला घेऊन गेलो सोबत आणि असं आमच्या सोबत झालं. माझं एवढं मागणं आहे का माझ्या एका मुलाला शासनानं नोकरी द्यावी. काय काय शिक्षण झालं होतं त्याचं आणि तो काय करत होता? 13वीला होता तो. ते प्लेयर होता, कबड्डी प्लेयर होता. हा जो व्यवसाय आहे या माध्यमातून नेमकं तुमचं काम काय असतं आणि तुम्ही काय करता? दगड बांधकाम करतो आम्ही. आणि मग दुसऱ्या शहरांमध्ये गेल्यानंतर राहण्याची व्यवस्था काहीच नाही, असेच पालामध्ये राहावं लागते. कसं राहता तुम्ही? हा संघर्ष म्हणजे एवढी थंडी आहे सध्या विदर्भामध्ये, कशी दिवस करता? आता मुलाच्या शिक्षणासाठी करावंच लागतं. शिक्षण होत नाही, पाणी होत नाही. किती पिढ्या हे काम करतात? लय झाले, 10-15 वर्ष झाले, चालूच आहे, पिढी चालूच आहे हे काम. बाबा आहेत मुलाचे, प्रचंड वेदना आहे घरात सध्या. 1च महिना झाला एका गावाला तुमच्यासोबत ही घटना घडली होती. कुठे घडली होती? हे किनवटला घडले आमच्यासोबत, नांदेड जिल्ह्यात. नांदेड जिल्ह्यामध्ये. आज तुम्ही नागपूरमध्ये आहात. आता नागपूरमध्ये आलो कामाला.
म्हणजे तुम्हाला राज्यभर असं भटकावं लागतं? राज्यभर भटकावं लागतं, इथून तिथं इथून तिथं इथं जावंच लागतं दिवसभर. इथे काय आव्हान म्हणजे इथे तुम्हाला इथले जे लोक आहेत किंवा राज्यभरातले लोक आहेत ते तुम्हाला त्रास देतात की राहता येतं तिथं? त्रास देतात ना, ते इकडून हे राहायला जागा नसते, पालामध्ये राहावं लागते थंडीच्या ह्याच्यात. शासनाकडे तुम्ही कधी गाऱ्हाणं मांडलं का तुमचं दुःख मांडण्याचा प्रयत्न केला का? केला, आपण दखल घेतली नाही. केला होता, कोणीच ऐकलं नाही. नाही कोणीच ऐकलं नाही. महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या IT हबच्या बाधा आपण मारतो एकीकडं आणि दुसरीकडे हे भीषण वास्तव आहे. म्हणजे रोजगारासाठी एक मुलगा पाणी म्हणजे पालात राहतो आणि पाण्याची व्यवस्था नाही म्हणून तो पाणी आणण्यासाठी जवळपासच्या तलावावरती जातो, त्याचा पाय घसरून मृत्यू होतो. इतक्यावरती हे कुटुंब थांबत नाही, तर ते दुःख पचवत असतानाच दुसरीकडे रोजच्या चुली पेटवण्याचा संघर्ष असतो. म्हणून एका महिन्याच्या दुसऱ्या गावात जाऊन तिथे तीच प्रक्रिया परत सुरू होते. मात्र शासन कुठल्याही पद्धतीची दखल घेत नाही. मला असं वाटतं की माणूस म्हणून घेणाऱ्या प्रत्येकासाठी नैतिकता नावाची काहीतरी गोष्ट असते. टीका, प्रत्यारोप, आरोप, राजकारण होत राहील, पण साहेब चुली पेटवण्यासाठी गावखेड्यावरती अशा पद्धतीचा संघर्ष आजही सुरू आहे हे दिसणं ही काळाची गरज आहे. आणि हेच मांडण्याचं काम गौरव मराठी का करताय? म्हणजे प्रचंड आम्ही इथं जात होतो, बघितलं, त्यांच्याशी बोललो, रस्त्यात फिरत असताना पाणी मागितलं, म्हटलं पाणी प्यायचंय. त्यानंतर त्यांनी त्यांची व्यथा मांडली आणि बोलता नाही येते माध्यमांना सुद्धा. एक्स्ट्रीमली सॉरी, मी परत एकदा त्यांच्याकडे जातो. आता काय सध्या तुमची मागणी आहे शासनाकडे आणि काय? काही मागणी नाही, फक्त हे पोर शिकलेले आहे, त्याला एक पोरग गेला पाण्यामध्ये, एक आहे त्या तुम्हाला नोकरी पाहिजे. राहण्यासाठी राहण्यासाठी काहीच नाही आमची सुविधा. हे फक्त घरकुल वगैरे घरकुल काही? वगैरे काहीच नाही. घरकुल नाही भेटले, काही नाही. असंच आम्ही पाल्यामध्ये राहतो. सकाळी दिवस निघाला कामं करतो, थंडीत आवडीत असंच राहतो. काही नाही दुसरं. शिक्षण संबंधच नाही. नाही, शिक्षण काहीच नाही. प्रचंड अवस्था भीषण आहे. आणि हा आहे महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. म्हणजे जे छत्रपती शिवराय मजुरांसाठी कल्याणकारी धोरणं आणायचे, त्याच महाराष्ट्रामधल्या गावखेड्यावर जर अशी परिस्थिती असेल, मुख्यमंत्री साहेब आणि सगळेच राजकारणी जरा एसीच्या बाहेर या. जरा कधीतरी या पालामध्ये राहून बघा की काय अवस्था होते. जीवन कसं असतं सामान्यांचं. ती भाकर जी आहे ना, एक भाकर, त्या भाकरीसाठीचा संघर्ष किती आहे ते इथे येऊन बघण्याची गरज आहे. आणि म्हणून माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी सुद्धा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ एकीकडे पत्रकारितेला म्हटलं जातं, पण ते कॅमेरे अशा वेदना असलेल्या ठिकाणी फिरकले पाहिजे, हे गौरव मराठीचं म्हणणं आहे. आणि गौरव मराठी सामान्यांच्या वेदना मांडत असतं, कारण आम्ही स्वतः त्या वेदना भोगलेल्या आहेत आणि तिथनं आलोय. प्रचंड वेदना आहे या कुटुंबाची. परत एकदा ती वेदना तुम्हाला माझ्या शब्दात सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एक मुलगा, एक कुटुंब असतं, ते कुटुंब दिवसांदिवस कामासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये भटकतं, त्या ठिकाणी पाल करून राहतं. त्या पालामध्ये राहत असताना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या सुखसुविधा उपलब्ध नसतात. एकीकडे विकासाच्या बाता मारल्या जातात, पण दुसरीकडे भीषण वास्तव असतं. आणि तो मुलगा त्या दिवशी, त्या कुटुंबातला मुलगा तिथे पाणी नाही म्हणून जवळच्या तलावावरती गेला, जलाशयावरती गेला आणि त्या ठिकाणी त्याचा पाय घसरला, त्याचा मृत्यू झाला. मृत्यू होऊन आज 1 महिना पूर्ण झालेला आहे, तरी सुद्धा या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. हे अत्यंत भीषण वास्तव आहे. आणि जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत गौरव मराठी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील. परंतु महाराष्ट्रामध्ये परत एकदा विकासाच्या बाता मारत असताना तो विकास खरंच गावखेड्यावरच्या माणसांपर्यंत पोहोचला आहे का, याचा देखील विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. गौरव मालक, गौरव मराठी, नागपूर.